तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं म्हाडाच्या संदर्भात किंवा शिडकोच्या संदर्भात जे काही अपडेट मिळतात ते अपडेट आपण पाहतोच, पण त्या व्यतिरिक्त इतर जे काही आपल्याला रिअल इस्टेट संदर्भात किंवा जे काही PMAची योजना असेल किंवा इतर ज्या काही योजना राबवल्या जातात त्याच्या संदर्भातले अपडेट सुद्धा आपण सातत्यानं पाहत असतो आणि वेगवेगळ्या विषयावर आपण चर्चा सुद्धा करत असतो। आणि आपल्याला माहिती आहे मित्रांनो, नुकतीच दोन ते तीन दिवसापूर्वी शासनाकडून एक अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे सर्वांसाठी घरे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये ही योजना लागू केली जाणार आहे आणि या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी घरांची उभारणी केली जाणार आहे, जेणेकरून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला आपली घरे मिळावीत, आपल्या हक्काचं घर मिळावं। पण मित्रांनो, याच ठिकाणी अशा काही ज्या काही योजना जाहीर केल्या जातात किंवा वेगवेगळ्या योजना शासनातर्फे जाहीर केल्या जातात त्यालाच कुठेतरी तिलांजली देण्यात येत असल्याच्या काही घटना घडलेल्या आहेत आणि त्याच्यापैकी एक अतिशय महत्त्वाची घटना आहे मित्रांनो, आणि ती म्हणजे नवी मुंबईतील घरांच्या संदर्भात। नवी मुंबईमध्ये जे काही घरांचा घोटाळा झाला आहे, EWS किंवा LIG जे काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक किंवा जे काही गोरगरिबांसाठी घरे राखीव ठेवणं आवश्यक होतं, जवळजवळ 791 घरे ती घरे कुठेतरी हडप केल्याचं प्रकरण उघडकीस आलेलं आहे। आणि या संदर्भात नेमका हे प्रकरण काय आहे, कशा प्रकारे घरे हडपली गेली, कोणत्या नियमाचा आधार घेतला गेला आणि एकंदरीत त्याच्यावरती काय कारवाई केली जाणार आहे, या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। आता मित्रांनो, जो काही घोटाळा उघडकीस आलेला आहे तो मागच्या वर्षीच खरं तर उघडकीस आला होता, मागच्या जूनमध्ये उघडकीस आला होता। त्याच्या संदर्भात वरती सुद्धा लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेलं होतं, त्याच्यावरती सुद्धा आपण वेगळा व्हिडिओ बनवलेला होता मित्रांनो, लक्षात घ्या। म्हणजे 1 वर्षापूर्वी याच प्रकरणावरती आम्ही सुद्धा याच्यावरती आवाज केला होता। मग त्याच्यानंतर मित्रांनो, याची विभागीय चौकशी म्हणा किंवा इतर माध्यमातून चौकशी म्हणा, वेगवेगळ्या संस्थेद्वारे चौकशी म्हणा, त्याची चौकशी करण्यात आलेली होती आणि चौकशी अंती आता त्याचा निर्णय अंतिमतः आलेला आहे। आता जो काही घोटाळा आहे मित्रांनो, त्या आता ज्या घोटाळ्यामध्ये जे काही अधिकारी असतील, जे कोणी सामील असतील बिल्डर, त्यांच्यावरती सुद्धा कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं आश्वासन नुकतंच शासनाकडून देण्यात आलेलं आहे। परंतु पहिले समजून घ्या, जी काही 20% सर्वसमावेशक योजना आहे त्या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी खाजगी विकासकाकडून EWS आणि LIG या 2 उत्पन्न गटासाठी घरांची उभारणी करणं अनिवार्य करण्यात आलेले आहे। सन 2013 मध्ये तत्कालीन शासनाने गोरगरिबांना घरे मिळावीत, सर्वसामान्यांना घरे मिळावीत, त्यासाठी ही योजना आणली होती आणि ही योजना लागू केली होती। आणि त्याच्यानंतर आपण पाहिलेलं की वेगवेगळ्या ठिकाणी 20% योजनेअंतर्गत सुद्धा म्हणजे कोकण मंडळ आहे, पुणे आहे, नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, नागपूर आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी या योजनेअंतर्गत अनेकांना या घरांचा फायदा झालेला आहे, अनेकांनी घरांचा लाभ घेतलेला आपण पाहिलेलं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, नवी मुंबई हे अतिशय महत्त्वाचं डेस्टिनेशन आहे आणि नवी मुंबईमध्ये घर मिळणं किंवा घर घेणं हे केवळ आणि केवळ दुरापस्त आहे। म्हणजे आपण साधारणतः पनवेलमध्ये घर घ्यायचं म्हटलं तरी आपण साधारणतः 50 लाख बजेट असेल तरच आपण त्या ठिकाणी घर घेऊ शकतो चांगल्या लोकेशनमध्ये, आणि आता तिथे सुद्धा घर घेणं शक्य होत नाही। बाकी वाशी, नेरूळ, जुईनगर, खारघर या शहरांबद्दल न बोललेलं बरं। म्हणून कुठेतरी आता या अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून आपण पाहतो की नवी मुंबईतील घरांचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत, जमिनींचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत आणि म्हणून कुठेतरी त्या ठिकाणी येनकेन प्रकारे बिल्डरांकडून एक प्रयत्न केला जातोय की आपला जो काही बिझनेस आहे, आपली जी काही घरे आहेत ती जास्तीत जास्त रेटमध्ये विकावीत, यासाठी त्यांचा सातत्यानं प्रयत्न असतो। आता जे काही 20% सर्वसमावेशक योजना आहे मित्रांनो, त्या योजनेचं आपण मागच्या वेळेस पाहिलेलं की ज्या ठिकाणी 4000 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ आहे, ज्या ठिकाणी अशा प्रकारचं बिल्डराकडून बांधकाम केलं जातं त्या ठिकाणी EWS आणि LIG साठी घरे बांधणे अनिवार्य आहे। म्हणजे ज्या ठिकाणी अशा प्रकारचे प्लॉटवर काम केलं जाते, ज्या ठिकाणी 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या ज्या शहरामध्ये ज्या अशा ठिकाणी जे काम केलं जात असेल तर त्याच्यामध्ये या EWS आणि LIG उत्पन्न गटासाठी घरे राखीव ठेवणं महत्त्वाचं अनिवार्य केलेलं आहे। आणि परंतु UDCPR याच विकास नियंत्रण नियमावलीतील काही अटींचा गैरफायदा घेऊन बिल्डर आणि अधिकाऱ्यांनी संगनमताने जवळजवळ 771 ही गरिबांची घरे कुठेतरी लाटलेली आहेत, कुठेतरी त्याचा घोटाळा केलेला आहे। आणि यांची जर आकड्यामध्ये किंवा रकमेमध्ये जर माहिती पाहिली तर जवळजवळ 1000 कोटीचा हा घोटाळा असल्याचं नुकतंच उघडकीस आलेलं आहे। आता पहिलं पहा मित्रांनो, या ठिकाणी काय प्रकरण आहे। पहिली ही जी काही बातमी आहे ती जुलै 2012 म्हणजे 12 जुलै 2025 लोकमत वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली, कारण त्याच्या अगोदरच काही 2 दिवसापूर्वीच याच्या संपलं अपडेट हे विधान परिषदेमध्ये देण्यात आलेलं होतं। आता बातमी आहे की 791 घरे हडप करणाऱ्यांना दणका, म्हणजे त्यांना दणका बसलाय असं आता सांगितलेलं आहे। चौकशी करून अधिकारी बिल्डरांवर कारवाई करण्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा। आता या बिल्डरांवरती किंवा अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे कारवाई केली जाईल, पण याच्या संदर्भात जे काही 771 घरे आहेत ती गरिबांना मिळणार आहेत का, ती परत मिळणार आहेत का, किंवा त्याच्या संदर्भात काय निर्णय घेतला जाईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। बातमी काय व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो।
शासनाने आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न गटासाठी 10 लाख लोकसंख्या असलेल्या महानगरपालिका क्षेत्रात 20% क्षेत्रावर घरे बांधणे बंधनकारक असतानाही नव्या UDCPR अर्थातच एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदींचा गैरफायदा घेऊन नवी मुंबईतील अनेक व्यावसायिकांनी महापालिकेकडून नव्याने बांधकाम प्रमाणपत्र घेऊन अशी 771 घरे हडप केल्याचा प्रकार सर्वप्रथम लोकमतले 27 जून 2024 मध्ये उघडकीस आणला होता। त्यानंतर मित्रांनो वर्षभराने याबाबत अप्पर मुख्य सचिवाकडून चौकशी करून कारवाई करण्याची घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी केली आहे। म्हणजे त्या मागच्या 2 आठवड्यापूर्वी ही घोषणा केलेली मित्रांनो। लोकमतच्या वृत्ताचा आधार घेऊन सदस्य विक्रांत पाटील, शशिकांत शिंदे, संजय घोडके, सचिन अहिर यांनी लक्षवेधी सूचना मांडली। यात 5 विकासकांनी 148 घरे म्हाडाला हस्तांतरित केली, मात्र काहींनी 771 घरे हडप केली असे विक्रांत पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले। अतिशय महत्त्वाचं मित्रांनो बघा, सध्या म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी सुरू आहे। त्या लॉटरीमध्ये 205 घरे ही नवी मुंबईतील वेगवेगळ्या नोड्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि तिथे मित्रांनो खरंच ही सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये आहेत, सर्वसामान्यांना परवडणार आहेत। जर साधारण 40 ते 35 लाखाच्या मध्ये 40 ते 35 लाखाच्या आत ही सगळी घरे आहेत, त्याच्यामुळे नक्कीच ही गोरगरिबांना परवडणारी घरे आहेत। 205 घरे या ठिकाणी उपलब्ध आहेत, जे 148 घरे बिल्डरांनी दिली, म्हणजे 5 बिल्डरांनी घरे दिलेली आहेत। 5 बिल्डर कोणते आहेत, ज्यांचे आत्ता लॉटरीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। BKS रिअल्टर्स जे काही दिघ्याचा आहे, नीलकंठ प्रोजेक्ट घनसोली आहे, जे काही पाम बीच रोडवरील जो पाम रॉयल प्रकल्प आहे तेथील प्रकल्प आहे, आणि त्याशिवाय जो काही कामधेनू प्रकल्प आहे सानपाडा येथील प्रकल्प आहे, आणि जे आपण आता लेटेस्ट नेरूळ येथील प्रकल्पाला आपण व्हिजिट केली होती की नेरूळचा जो काही प्रकल्प आहे पिरॅमिड सेंट्रिया स्टेशनच्या बाजूला हा प्रकल्प आहे। ह्या 5 बिल्डरांनी मात्र त्यांची घरे इमानीद्वारे गव्हर्नमेंटला किंवा शासनाला सुपूर्द केली, ते त्यांच्या स्वाधीन केली किंवा त्याचे डिटेल त्यांनी दिलेले आहेत, ते ही गोरगरिबांची घरे द्यायला तयार झालेले आहेत। बाकीचे बिल्डर आहेत मित्रांनो, अनेक बिल्डर आहेत, त्यांनी मात्र याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। पळवाटा शोधून या नियमामधील अटींचा फायदा घेऊन त्यांनी ही घरे लुटलेली असे आहेत किंवा यांनी घरे बांधलीच नाही। पहिलं प्रकरण आहे की ही घरे बांधलीच नाही, बांधून विकली असं नाहीये, जी घरे बांधायला हवी होती 771 त्यांनी बांधलीच नाही, त्याच ठिकाणी प्रायव्हेट बिल्डरने आपापली घरे बांधून ती जे काही खुल्या बाजारात ती त्याच खुल्या बाजाराच्या रेटने किंवा त्याच दराने ती घरे कुठेतरी विकली असल्याचं प्रकरण उघडकीस आलेलं आहे। आता याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात पहिलं आहे की आपण पहिलं पाहूया की नेमका कोणत्या बिल्डरांनी किती घरे हडप केलेली आहेत ते बघा। आता इथे 2 प्रकार आहेत, एक जुनी CC आणि नवीन CC। जुन्या CC मध्ये ती घरे होती, परंतु नवीन CC अंतर्गत जे काही कमेन्समेंट सर्टिफिकेट असते बांधकाम सुरू करण्यासाठी त्याच्यामधून ही घरे गायब केलेली आहेत। असे किती बिल्डर आहेत मित्रांनो या ठिकाणी, तर असे जवळजवळ 5 बिल्डर आहेत। बिल्डर कोण कोण आहेत बघा, मयुरेश CBD बेलापूर या ठिकाणी 30 घरे कुठेतरी म्हणजे गायब करण्यात आलेली आहेत। मोरेश्वर डेव्हलपर्स नेरूळ येथील 35 घरे गायब करण्यात आलेली आहेत। अक्षर रिअल्टर्स सानपाडा या ठिकाणी 16 घरे गायब करण्यात आलेली आहेत। लखानी दिघा या ठिकाणी 72 घरे गायब करण्यात आलेली आहेत। पिरामल सनटेक एरोली या ठिकाणी 28 घरे गायब करण्यात आलेली आहेत। म्हणजे बेलापूर CBD नेरूळ सानपाडा दिघा एरोली या 5 ठिकाणची घरे कुठेतरी बिल्डरने गायब केलेली आहेत, ती घरे बांधलेली नाहीत, त्या घरांचा त्यांनी घोटाळा केलेला आहे। आता UDCPR जे काही 3.8.4 जे काही घरे नियम आहे त्याच्या अंतर्गत जी घरे वगळली गेली ही घरे गायब झाली, पण बाकीची वगळलेली कोणती घरे आहेत, तर वगळलेल्या घरामध्ये सुद्धा मित्रांनो नामांकित बिल्डर आहेत ज्यांनी ही घरे लाटलेली आहेत किंवा यांनी ती घरे वगळलेली आहेत। याच्यामध्ये बघा थालिया गामी यांनी 50 घरे रद्द केलेली आहेत। B&M बिल्डकॉन 30 घरे गायब केलेली आहेत, रद्द केलेली आहेत। रिजेन्सी यांनी 100 घरे रद्द केलेली आहेत। विजन इन्फ्रा यांनी 200 घरे रद्द केलेली आहेत। बालाजी यांनी 200 घरे रद्द केलेली आहेत। त्याच्याशिवाय भूमिराज यांनी जवळजवळ 30 घरे रद्द केलेली आहेत। आता नेमका कोणत्या आधारे कोणत्या नियमाचा आधार यांनी घेतलेला आहे असं जर सांगितलं तर या ठिकाणी तेही अतिशय साध्या शब्दात अधोरेखित करण्यात आलेलं आहे। तुम्ही पहा, या नियमाचा फायदा घेऊन रद्द केली दुर्बलांची 771 घरे। कोणता नियम आहे, शासनाने सन 2020 साली एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली लागू केली। यातील नियम क्रमांक 3.8.4 मध्ये एखाद्या प्राधिकरणाने ही नियमावली लागू होण्यापूर्वी भूखंड वितरित करताना भाडे करारात सदर आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न गटांना घरे बांधण्याची अट नसल्याचा विकासकांना घरे बांधणे बंधनकारक नाही असे नमूद केले। बघा मित्रांनो,
तत्कालीन शासनाने सन 2013 मध्ये ही गरिबांसाठी घरे आणण्याची योजना आणली, पण आता मात्र आताच्या शासनाकडून काय झालेलं आहे की त्याच्यात सुधारणा करण्यात आलेली आहे आणि नवीन एक नियमावली लागू केलेली आहे, ते म्हणजे एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली. त्याच्यात काय सांगितलं की आर्थिक व अल्प उत्पन्न घटकांना घरे बांधण्याची अट नसल्याची किंवा नसल्याचा विकासकांना घरे बांधणे बंधनकारक नाही असे नमूद केलेले आहे. या नियमांचा गैरफायदा घेऊन अनेक विकासकांनी जुने बांधकाम प्रमाणपत्र रद्द केलं, जुनी सीसी रद्द केली, ते नगर रचना अधिकाऱ्यांशी संगनमत करून नव्याने प्रमाणपत्र घेऊन दुर्बलांची घरे रद्द करून ते त्यांच्या हक्काच्या घरापासून वंचित ठेवले. शिरूर स्थानकात LNT लक्षात घ्या, आता सध्या प्रकल्प सुरू आहे, तुम्ही पाहू शकता, जाता येता तुम्हाला दिसत असेल, जस्ट त्या मॉलला लागूनच LNT स्टेशनच्या बाजूलाच LNTच्या बांधकाम प्रकल्पातूनही दुर्बलांची अनेक घरे वगळली आहेत. जो काही शिरूर धारावी स्टेशनच्या बाहेर प्रकल्प सुरू आहे मित्रांनो, तर लगेच जसं की नेरूळचा प्रकल्प स्टेशनला लागून आहे, तसाच LNTचा सुद्धा प्रकल्प आहे, तेथील सुद्धा घरे रद्द केल्याचं प्रकरण घडलेलं आहे. यानंतर बघा मित्रांनो, जनप्रहार शक्तीचे नवी मुंबई अध्यक्ष प्रवीण खेडकर यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये हा गैरप्रकार उघडकीस आणल्यानंतर बच्चू कडू व त्यांच्यासोबतच्या बैठकीनंतर नगर विकास सचिव असीम गुप्ता यांनीही चौकशीचे आश्वासन दिले होते. जे पहिल्यांदा मित्रांनो, जे कोणी जनप्रहार शक्तीचे नवी मुंबईचे अध्यक्ष प्रवीणजी खेडकर यांनी हा प्रकार त्यांनी उघडकीस आणला होता आणि त्याच्यानंतर कुठेतरी याच्यावरती चर्चा व्हायला लागली. त्याच्यानंतर समाज माध्यमांनी म्हणा किंवा वृत्तवाहिन्यांनी म्हणा याची दखल घ्यायला सुरुवात केली. प्रकरण खूप गंभीर आहे मित्रांनो. जर अशा प्रकारे जर नियमात बदल केला गेला किंवा नियमांचा फायदा घेतला गेला तर नक्कीच मात्र येणाऱ्या काही काळामध्ये सुद्धा ही योजना राहील का नाही हाही कुठेतरी ही सुद्धा भीती व्यक्त केली जात आहे. आता नेमकं प्रकार काय बघा मित्रांनो, जमिनीचे भाव गगनाला भिडले असल्याने शासनाने सन 2013 मध्ये अधिसूचना काढून 10 लाख लोकसंख्या असलेल्या महापालिका क्षेत्रात आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न गटासाठी 4000 चौरस मीटर क्षेत्रावरील भूखंडावर 20% क्षेत्रावर दुर्बल व अल्प घटकांसाठी घरे बांधणे बंधनकारक केलेलं आहे. आता जो काही प्रकार घडला, जे काही विधिमंडळामध्ये किंवा लक्षवेधीमध्ये जे काही सूचना मांडण्यात आली त्याच्यावरती शासनाकडून काय उत्तर आलेलं आहे, यावर उत्तर देताना उद्योगमंत्र्यांनी बिल्डरांनी अधिकाऱ्यांच्या मदतीने घरे हडप केल्याची कबुली देऊन बघा सरकारने मान्य केले की असा घोटाळा झालेला आहे, यात शंकेला वाव असल्याचे सांगून चौकशीची घोषणा केल्याचे महापालिका नगररचना आणि सिडकोतील अधिकारी आणि संबंधित विकासकाचे धाबे दणाणले आहे. आता त्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत की जे विकासक असतील, जे अधिकारी असतील, नगररचनाचे अधिकारी असतील, इतर संबंधित विभागाचे जे अधिकारी असतील त्यांची आता चौकशी करणार असल्याचं कुठेतरी सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे या बिल्डरांची किंवा अधिकाऱ्यांचे धाबे दणाणल्याचं सुद्धा या वृत्तात स्पष्ट केलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, एकीकडे शासनाकडून वेगवेगळ्या घोषणा केल्या जातात की आम्ही सर्वसामान्यांसाठी असं करतोय, आम्ही सर्वसामान्यांसाठी घरे बांधतोय किंवा सर्वसामान्यांनी जे काही नवीन योजना लागू करते, पण त्याच्यावरती प्रॉपरली नियंत्रण असणं, खरंच ते नियमानुसार होते का नाही, खरंच ते बिल्डर काम करतात का नाही, याच्यावर सुद्धा वचक ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. अन्यथा अशा प्रकारे शासनाकडून एकीकडे घोषणांची खैरात केली जाईल, घोषणा जाहीर केल्या जातील, त्याचं कामे केले जाईल, एकीकडे मात्र बिल्डर आणि अधिकाऱ्यांकडून याच घोषणेला किंवा याच योजनेला हरताळ फासला जाईल. अशा घटना वारंवार घडू शकतात. त्याच्यामुळं या प्रकरणामध्ये जे कोणी अधिकारी असतील, जे कोणी बिल्डर असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि जी काही घरं हडप केलेली आहेत त्याच्या बदल्यामध्ये त्याच ठिकाणी त्यांच्याकडून नव्याने घरे बांधून ती जे कोणी गरीब असतील, जे कोणी आर्थिक दुर्बल घटकातील विजेते असतील, अर्जदार असतील किंवा जे कोणी अल्प उत्पन्न गटातील अर्जदार असतील त्यांना याचा लाभ मिळवून द्यावा. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.